अथ प्रथमोऽध्यायः। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय। भगवद्गीतेची सुरुवात होते ती थेट युद्धभूमीवरून. कुरुक्षेत्र ही केवळ युद्धाची जागा नाही, तर ती धर्मक्षेत्र आहे, जिथे धर्म आणि अधर्म यांचा निर्णायक संघर्ष होणार आहे. दोन्ही बाजूंचे योद्धे युद्धासाठी सज्ज झाले आहेत. अशा गंभीर क्षणी हा प्रश्न विचारला जातो, आणि तो विचारतोय स्वतः अंध राजा धृतराष्ट्र. धृतराष्ट्र शारीरिकदृष्ट्या अंध असला तरी त्याची खरी अंधता आहे ती मोहाची. तो स्पष्टपणे मामकाहा म्हणजे माझे पुत्र आणि पांडवाहा म्हणजे पांडूचे पुत्र असा भेद करतो. धर्मक्षेत्रात उभा असतानाही त्याच्या मनात समत्व नाही, तर आसक्ती आणि पक्षपात आहे. धृतराष्ट्र संजयला प्रश्न विचारतो, कारण संजयाला दिव्यदृष्टी प्राप्त आहे. तो युद्धभूमीवरील प्रत्येक घटना पाहू शकतो. इथे संजय केवळ संदेशवाहक नाही, तर सत्याचा साक्षीदार आहे. पुढे संपूर्ण भगवद्गीता आपल्याला संजयच्या दृष्टिकोनातूनच समजते. पहिल्याच श्लोकात आपल्याला एक खोल संदेश मिळतो. धर्माच्या भूमीवर उभे राहूनही जर मन आसक्तीने भरले असेल तर निर्णय चुकीचे होतात. हीच आसक्ती पुढे महाभारताच्या विनाशाचे मूळ ठरते. आज आपणही अनेकदा कुरुक्षेत्रातच उभे असतो. कुटुंब, नाती, काम, समाज. पण प्रश्न हा असतो, आपण धर्माच्या बाजूने उभे आहोत की माझं तुझं या मोहाच्या? भगवद्गीतेचा पहिला श्लोक आपल्याला हेच विचारायला भाग पाडतो.